नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा नियमाबद्दल जो दिसतोय छोटासा, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे, विशेषतः भारतातल्या शेतकऱ्यांसाठी. बँकिंगच्या ह्या एका बदलामुळे शेती कर्जाचं चित्र कसं बदलू शकतं, चला तेच समजून घेऊया. विचार करा, स्वतःची शेती, आपलं घर, काहीही पणाला न लावता कर्ज मिळवणं शक्य आहे का? हा प्रश्न लाखो शेतकऱ्यांच्या मनात रोज येत असेल, बरोबर ना? तर चांगली बातमी ही आहे की याच प्रश्नाचं उत्तर एका नवीन सरकारी नियमात दडलेलं आहे. मग काय आहे हा मोठा बदल? चला बघूया. 1,60,000 रुपये. हा आकडा लक्षात ठेवा, कारण हाच आकडा या संपूर्ण बदलाच्या केंद्रस्थानी आहे. आणि हो, हा फक्त एक आकडा नाहीये. यामागे एक खूप मोठी, खूप महत्वाची कल्पना आहे. तर काय आहे हे 1.6 लाख? ही आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने ठरवलेली एक नवी लिमिट, एक नवीन मर्यादा. सोप्या भाषेत सांगायचं तर आता शेतकऱ्यांना 1.6 लाखांपर्यंतच्या शेती कर्जासाठी कोणतंही तारण म्हणजे कोणतीही गॅरंटी द्यायची गरज नाही. खरंच हा एक खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे. बरं, आता तारणमुक्त कर्ज किंवा कोलॅटरल फ्री लोन हे शब्द थोडे जड वाटू शकतात. पण काळजी करू नका. चला एकदम सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो आणि हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते समजून घेऊया. सगळ्यात आधी तारण म्हणजे काय, कोलॅटरल म्हणजे काय, एकदम सोपं आहे. जेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेतो तेव्हा बँक सुरक्षेसाठी आपल्याकडून काहीतरी गहाण ठेवून घेते. ही मालमत्ता म्हणजे तुमची जमीन असेल, सोनं असेल किंवा अगदी ट्रॅक्टरसारखी उपकरणं. यालाच तारण म्हणतात. आणि दुर्दैवाने जर कर्ज फेडता आलं नाही तर बँकेला ती मालमत्ता विकण्याचा किंवा जप्त करण्याचा अधिकार असतो. मग या नवीन नियमामुळे नक्की काय बदललं? बघा, आधी काय व्हायचं, अगदी छोट्या कर्जासाठी सुद्धा शेतकऱ्याला आपली जमीन किंवा घर गहाण ठेवावं लागायचं. म्हणजे एक प्रकारची टांगती तलवारच डोक्यावर असायची. पण आता चित्र पूर्णपणे बदलले. कारण 1.6 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी ही अटच काढून टाकलीये. याचा सरळ अर्थ काय, तर शेतकऱ्यांची मालमत्ता आता जास्त सुरक्षित झालीये. ठीक आहे, नियम तर चांगला आहे, पण हा नियम पाळायचा कोणी? म्हणजे कुठल्या बँकांना हा नियम लागू होतो? तर आरबीआयच्या सर्क्युलरनुसार सगळ्या शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स आणि यात स्मॉल फायनान्स बँका पण आल्या, या सगळ्यांना हा नियम पाळावाच लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे आरआरबीज यांना यातून वगळण्यात आलं आहे. बरं, आत्तापर्यंत आपण नियम, कायदे आणि बँकांबद्दल बोललो. पण या सगळ्याचा खरा परिणाम कोणावर होणार आहे? चला आता त्या लोकांबद्दल बोलूया ज्यांच्या आयुष्यात या बदलामुळे खरंच काहीतरी फरक पडू शकतो. तर मग सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे या बदलाचा? याचा सर्वात मोठा फायदा मिळणार आहे त्या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना, ज्यांच्याकडे गहाण ठेवायला तसंही फार काही नसतं. एवढंच नाही तर जे शेतकरी दुसऱ्यांच्या जमिनीक असतात, म्हणजे बटेदार शेतकरी ज्यांच्या नावावर जमीनच नाही, किंवा जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीतून म्हणजे समजा पूर किंवा दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, या सगळ्यांसाठी हा नियम एक खूप मोठा आधार ठरू शकतो. पण एक मिनिट, रिझर्व्ह बँकेने हा निर्णय असा अचानक का घेतला असेल? याच्यामागे काहीतरी मोठा विचार असणार, बरोबर? चला या नियमामागची कारणं काय आहेत ते जरा समजून घेऊया. आणि गंमत म्हणजे हा निर्णय काही अचानक घेतलेला नाहीये. याची मुळं आपल्याला 2012 पर्यंत मागे घेऊन जातात. तेव्हा आरबीआयने नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी काही मदत योजना जाहीर केल्या होत्या. आणि 2019 मध्ये जो हा निर्णय झाला तो खरं तर त्याच धोरणाचा पुढचा एक अधिक महत्त्वाचा टप्पा आहे. हे बघा, हे थेट त्या 2012च्या सर्क्युलरमधलं वाक्य आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत. या एका वाक्यातून सगळं स्पष्ट होतंय. म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणं, विशेषतः जेव्हा ते संकटात असतात तेव्हा त्यांना आर्थिक आधार देणं, हा या धोरणामागचा मुख्य हेतू आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर हा नियम फक्त कर्ज देण्याघेण्यापुरता नाहीये. हे एक प्रकारचं फायनान्शियल सेफ्टी नेट आहे, एक आर्थिक सुरक्षा कवच, जेणेकरून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं राहण्यासाठी एक छोटा का होईना पण महत्त्वाचा आधार मिळावा. चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवूया. हे 3 मुद्दे म्हणजे ह्या सगळ्याचं सार आहे. नंबर 1, 1.6 लाखांपर्यंतच्या शेती कर्जासाठी कोणतंही तारण नाही.
नंबर 2, यामुळे कर्ज मिळवणं सोपं होणार. आणि नंबर 3, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांवरचा आर्थिक धोका कमी होणार. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. कर्ज मिळणं सोपं होणं हे आपल्या शेतीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणता येईल का? नक्कीच, हे एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे, यात शंका नाही. पण हा प्रश्न आपल्याला या विषयावर आणखी खोलवर विचार करायला भाग पाडतो. तुम्हीच विचार करा.